फाल्गुन वैद्य षष्टीला संत एकनाथ महाराज समाधीस्थ झाले, म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वैद्य षष्टीला एकनाथ षष्ठी असे संबोधले जाते. या दिवशी 5 घटना घडल्याने त्यांना पंचपर्व श्रेणी असे म्हणतात. नाथ महाराज स्वतः आपल्या गुरूंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून या दिवशी उत्सव साजरा करत. पुढे नाथ महाराजांनी ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांबद्दल सांगायचं झालं तर ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची विस्मृतीला गेलेली समाधी शोधली, या व्यतिरिक्त ज्यांना साक्षात दत्तगुरूंनी आशीर्वाद दिलेला आहे. संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन वैद्य षष्ठी हा दिवस नामषष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो. त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधीच्या दर्शनाला येतो. एकनाथ षष्टीच्या दिवशी संत एकनाथ महाराज यांच्या पैठण या गावी दरवर्षी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत षष्ठी साजरी केली जाते. हे भक्तीचं महापर्व पाहायला देश विदेशातून लोक मोठ्या प्रमाणात इथे येतात. एकनाथ षष्टीचे एवढे महत्व आहे की आषाढी वारी नंतरची दुसऱ्या क्रमांकाची जत्रा म्हणून एकनाथ षष्टीला ओळखले जाते. एकनाथ षष्टीच्या दिवशी पैठण या गावी कोणकोणते उत्सव साजरे केले जातात ते आता आपण पाहणार आहोत. एकनाथ षष्ठी हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर पण एकनाथ महाराज जलसमाधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विशेषतः पैठण येथे 6 ते 7 लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित राहत असतात. पैठण येथील नाथ षष्टीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर ह्या वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी समाज एकत्रित येतो. एकनाथ षष्टीच्या वेळेला विविध ठिकाणाहून 475 दिंड्या पैठण येथे येत असतात. फाल्गुन वैद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी साधारण मार्च महिन्यात या दिवसात कोणकोणते उत्सव साजरे करण्यात येतात ते पाहूया. फाल्गुन द्वितीयेस गावातील नाथ मंदिराच्या रांजणाच्या पूजेच्या उत्सवाला सुरुवात होते. फाल्गुन द्वितीय ते पंचमी पर्यंत येथे पारायण करण्यात येते आणि फाल्गुन पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण देण्यात येते. त्यानंतर येतो षष्टीचा दिवस. षष्टीच्या दिवशी पहाटे 2 वाजता श्री विजय पांडुरंगाच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात येतो. यामध्ये नाथवंशाच्या मानाची पहिली दिंडी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. त्यानंतर मंदिरामध्ये नाथवंशजाच्या वतीने वारकरी व हरिदासांचे कीर्तन करण्यात येतात. त्यानंतर गावातील मंदिरामध्ये परतल्यानंतर आरती होते व या सोहळ्याला आलेल्या संपूर्ण दिंड्या आरती झाल्याच्या नंतर नगर प्रदक्षिणा करून नंतर आपापल्या मठामध्ये विसावतात. त्यानंतर सप्तमीच्या दिवशी रात्री 12 वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्या उत्सवाला छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदा स्नान घालण्यात येते. एकनाथ महाराजांच्या पादुकांचे स्नान घातल्यानंतर तेथे भारुड, कीर्तन, भजन सादर करण्यात येते. त्यानंतर सकाळी 7 वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरामध्ये येते. गावामध्ये पालखी आल्याच्या नंतर भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. वाळवंटामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जमते. अष्टमीच्या दिवशी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी निघते. या उत्सवाच्या वेळेला उदासी मठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराच्या समोर पटांगणावरती टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये शेकडो भाविक पावल्या खेळताना तल्लीन होऊन जातात. त्यानंतर मंदिरामध्ये हंडीचा कार्यक्रम असतो. मंदिरामध्ये काळा भरलेली हंडी लटकवली जाते आणि सूर्यास्तासमयी दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथाच्या जयघोषात नाथवंशजाकडून काठीच्या साहाय्याने ती हंडी फोडण्यात येते. काळा हंडी फोडल्याच्या नंतर तेथे मंदिरामध्ये परंपरेचे काही अभंग सादर केले जातात. त्यानंतर गवळणी आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या 3ही दिवसांमध्ये पैठणचेही भाविक या दिंड्यांमध्ये सहभागी होत. शिवाय इतरही दिंड्या आपापल्या पद्धतीने सोहळ्याचा आनंद लुटतात. सध्या स्थितीमध्ये पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आदी ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. एवढंच नाही तर कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून पण दिंड्या येतात. नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्या आकर्षणाचा पण विषय बनलेला असून अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठण येथे येत असतात. एकनाथ षष्ठी
उत्सवाचा इतिहास सांगायचा जर झालं तर फाल्गुन वद्य षष्ठी ह्या दिवशी 5 घटना घडल्याने त्याला पंचपर्व श्रेणी असे म्हणतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ षष्ठीच्या दिवशी पैठण या गावी कोणकोणते उत्सव साजरे करण्यात येतात आणि ते कशा कशा प्रकारे साजरे केले जातात ही संपूर्ण माहिती पाहिली। जर आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।